शहरात नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे। सध्या प्रचारात भाजपाने आघाडी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा यशस्वी झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्रजी चव्हाण यांचे राजराजेश्वर नगरीमध्ये आगमन होत आहे। शहरातील बुद्धिजीवी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर तसेच धार्मिक सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत। स्थानिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे 8 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता संवादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवारांच्या महानगरपालिकेतील कामकाजाबद्दल संवाद साधणार आहेत। राज्यात महानगरपालिका निवडणुकीत वेगवेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने प्रचार अभियान सुरू केले आहे। पदयात्रा, बैठका, प्रचार रॅली तसेच जाहीर सभाच्या माध्यमातून संकल्पना आमच्या श्रीराजराजेश्वर नगरीतील मतदार राजा हाच खरा मालक त्यांची विकासांच्या संदर्भात मते जाणून घेतली होती। त्यावर आधारित महाविकास संकल्पनामा प्रकाशित करण्यात आला। पदयात्रा, बैठकी, वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार अभियान भाजपाने सुरू केले आहे। या अभियानाला गती देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे शहरात आगमन होत आहे। सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधण्याचा हा अभिनव प्रयोग भाजपाने केला आहे। हा संवाद बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुंडकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, विजय अग्रवाल, विजय देशमुख, जयंत मसने, किशोर पाटील, कृष्णा शर्मा तसेच भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। 8 जानेवारी गुरुवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता या संवाद सभेला मोठ्या संख्येने सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे करण्यात आली आहे।